येस, ऑडिबल आहे का होता? येस, आज मे बी इन्व्हायरमेंट असं असल्यामुळं आज इश्यू आहे, थोडासा नेटवर्क इश्यू. ओके, काही जणांच्या मला मेसेज पण आलेला आहे, काही जणांच्या इथं लाईट वगैरे नाहीये, मला माहित आहे. थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे आज. इन्व्हायरमेंट असं ते वातावरणच असं आहे, की आता काय करू शकत नाही. ओके, बट आपण थांबू शकत नाही. आज आपण थोडं कमी घेऊ वाटल्यास, बट आपण कंटिन्यू करू. येस, देना bank account is personal account, but do not use personal account rule. Use shortcut. If bank balance increases, debit bank account. If bank balance decreases, credit bank account. Yes, we have made a payment by check. Okay, बरोबर आहे ना? काय केलेलं कॉम्प्युटर, वी हॅव परचेस कॉम्प्युटर अँड पेड दॅट अमाउंट, पर्टिक्युलर अमाउंट बाय चेक. आता चेकनी पेमेंट केल्यानंतर, चेकने आपण पेमेंट केलेलं आहे. मग बँक बॅलन्स इन्क्रीज होणार का डिक्रीज हो? विचार करा. इन्क्रीज होत असेल तर डेबिट, डिक्रीज होत असेल तर क्रेडिट. तुम्हाला काय वाटतंय मला सांगा? तुम्ही कॉम्प्युटर परचेस केलात आणि कॅश ऐवजी तुम्ही चेक दिलात. मग चेक दिल्यानंतर तुमचं बँक बॅलन्स कमी होणार, डिक्रीज होणार का वाढणार, इन्क्रीज होणार? बघा, इन्क्रीज वाटत असेल तर डेबिट म्हणा, डिक्रीज होत असेल असं वाटत असेल तर क्रेडिट म्हणा. एव्हरीवन इज सेइंग डिक्रीज ऑर क्रेडिट, व्हिच इज ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर. बँक अकाउंट विल बी क्रेडिटेड. ओके. अमाउंट आपण नंतर बघू. अमाउंट आपण नंतर बघू. डू नॉट वरी अबाउट द अमाउंट. ओके, बिकॉज देर इज जीएसटी. So now input CGST account is nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. तुम्हाला काय वाटतंय कॉम्प्युटर परचेस करताना? येस, व्हाईल परचेसिंग कॉम्प्युटर, तुम्ही कॉम्प्युटरचं तर 30,000 देणारच आहे, बट 18% जीएसटी पण तुम्ही देणार आहे. ह्याच्यावर 18% जीएसटी पण तुम्ही पे करणार आहे. समजताय का? आर यू गेटिंग मी? 18% जीएसटी पण तुम्ही देणार आहे. दिस इज अन एक्सपेन्स फॉर बिझनेस. दिस इज अन एक्सपेन्स फॉर बिझनेस. कॉम्प्युटर परचेस करताना 30,000चं कॉम्प्युटर तुम्ही परचेस केलात, त्याच्यावर जीएसटी पण द्यावं लागतंय. ब्रिजेशला तुम्ही असं म्हणू शकत नाही, मी 30,000 देतो, जीएसटी देत नाही. असं म्हणू शकत नाही. तुम्हाला त्याच्यावर जीएसटी पण द्यावं लागणार आहे. ओके, यू हॅव टू पे 30,000 प्लस 18% जीएसटी. So you are paying GST here. Here you are paying GST. This is an expense for business and we debit all expenses and losses. So input CGST account will be debited and also input SGST account will also be debited in the same manner. Okay. So I need amount now. Okay. 18% GST. Can you calculate 18% of 30,000 or 9% and 9%? मला असं कॅल्क्युलेट करून दाखवा तुम्ही. 9% सांगा मला. दिस इज 30,000 कॉम्प्युटर. हे प्लीज वर्किंग तुम्ही लिहित जावा मार्जिन मध्ये. मार्जिन मध्ये तुम्ही हे लिहायचं कुठंतरी वर खाली बाजूला जिथं पण जागा असते तुम्हाला तुमच्या बुक मध्ये, नोटबुक मध्ये, तिथं मार्जिन मध्ये वगैरे लिहायचं हे. ओके. ऍड 9% सीजीएसटी, इनपुट सीजीएसटी, 9% इनपुट एसजीएसटी. येस, मला 9% अमाऊंट सांगा हो प्लीज. 9% टोटल सांगू नका. 18% प्लीज. आय थिंक काही जण 5,400 म्हणतात, काही जण 2,700 म्हणतात. दॅट मीन्स 2,700 इज 9%, आय थिंक. बिकॉज 5,400 डबल आहे ना. ओके, सो टोटल विल बी हाऊ मच? टोटल विल बी आय थिंक 35,400. प्लीज टेल मी. 35,400. 35,400. ओके. ओके. हे चेक तुम्ही एवढ्या अमाऊंटचं दिलेलं, चेक तुम्ही एवढ्या अमाऊंटचं द्यावं लागतंय. पेमेंट करताना तुम्ही फक्त 30,000 करू शकत नाही किंवा हे 2,700 फक्त इनपुट सीजीएसटी देतो सर मी. इनपुट एसजीएसटी मी देत नाही असं म्हणून चालत नाही. एसजीएसटी पण द्यावं लागतंय, सीजीएसटी पण द्यावं लागतंय. टोटल 35,400चं चेक दिलेलं आहे आपण. सो अमाउंट कसं येणार बघा, चेक करा. कॉम्प्युटर 30,000 ला डेबिट होणार.
इनपुट सीजीएसटी आणि एसजीएसटी तुम्ही सांगितला 2700 आणि बँक अकाउंट क्रेडिट किती होणार आहे? टोटल अमाऊंट नाही 35,400. ज्यांना पण हे समजलेलं नाहीये, एंट्री करताना समजतंय. टोटल डेबिट इज इक्वल टू टोटल क्रेडिट असतंय तिथं. आता बघा मी एंट्री करतो इथं. काय होतं डेट? दिस इज ऑन 7th April 2020. ओके. 7th April 2020. Computer account debit. $30,000. Please write down with me. Computer account debit 30,000. Input CGST account debit 2,700. Input SGST account debit 2,700 to Dena Bank account. आता बघा इथं अमाऊंट तुम्हाला समजा माहितच नाहीये, तुम्ही कॅल्क्युलेट केला नाही, टोटल केला नाही, तरी तुम्हाला इथं करावं लागतंय बिकॉज टोटल डेबिट इज इक्वल टू टोटल क्रेडिट. मग 35,400च लिहावं लागणार आहे तुम्हाला इथं. ओके, आर यू गेटिंग मी? And narration will be being computer purchased at the rate of 18% GST. Being computer purchased at 18% GST. Have you completed? Please say done. Yes, everyone. Computer account debit 30,000, input CGST account debit 2,700, input HGST account debit 2,700 to Dena Bank account 35,400. Please do not learn any entry. एंट्रीज तुम्ही लर्न करू शकत नाही हे तुम्ही आधी लक्षात ठेवा. जरी कॉलेजमध्ये म्हणत असतील तुम्हाला, काही कॉलेजेसमध्ये काही प्रोफेसर काही टीचर्स तुम्हाला म्हणत असतील एंट्री लर्न करा वगैरे, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. 100% रॉंग. तुम्हाला पुढे प्रोफेशनल एक्झाम मध्ये वगैरे प्रॉब्लेम येत आहे. बिकॉज फार तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं तिथं. आफ्टर 12th तुम्हाला जर प्रोफेशनल एक्झाम द्यायचं असेल तर तिथं तुम्हाला मॉडिफिकेशन्स असणार, ऍडजस्टमेंट्स असणार. मग तुम्ही जर लर्न केलेलं असेल हे असंच असतंय म्हणून तर तसं चालत नाही तिथं. ओके, सो थोडंसं फ्लेक्झिबल राहून तुम्हाला कन्सेप्ट काय हे समजून घ्यायचंय. ओके, अँड मे बी ऍट 11th और 12th लेवल तेवढ्या त्या लेवलला कन्सेप्ट समजणार नाही तुम्हाला. म्हणजे ते आता कळत नाही तुम्हाला, आता समजल्यासारखं वाटतंय मे बी, बट आफ्टर 12th तुम्हाला अजून चांगल्या लेवलनी समजतंय ते. ओके, अंडरस्टँडिंग लेवल फार चांगलं असतं तेव्हा. बट आताच तुम्ही कन्सेप्ट सोडून लर्न करायला चालू केलात, जस्ट लाईक मराठी इंग्लिश थेरी सब्जेक्ट इकॉनॉमिक्स सारखं वगैरे. ओके, तर चालत नाही. ओके, एक जण विचारतायत मला, सर तुम्ही ब्रिजेश अकाउंट का घेतला नाहीत? अहो पार्टीचं नाव दिलेलं आहे ब्रिजेश, बट पेमेंट दिलेलं आहे ना पेड बाय बँक, पेड बाय चेक म्हणून दिलेलं आहे ना. जर पेड बाय चेक दिले नसते तर मी ब्रिजेश अकाउंट घेतलो असतो. आर यू गेटिंग मी? कळालं का प्रताप? म्हणून मी होतो पार्टीचं नाव दिलेलं आहे बट पेड बाय चेक दिलेलं आहे ना. आधीचे लेक्चर म्हणून फार इम्पॉर्टंट होते हो. बेसिक आधीचे लेक्चर जे आहेत फार इम्पॉर्टंट आहेत. माझं प्रत्येक वर्ड इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. अकाउंट्स मध्ये एका सेंटेन्स पण नाही, एक वर्ड मुळे पण सगळं चेंज होऊ शकतंय. आता इथं जर मी हे कट केलो अँड पेड बाय चेक, तर इथं ब्रिजेश अकाउंट तुम्हाला युज करावं लागणार आहे इन्स्टेड ऑफ बँक अकाउंट. इन्स्टेड ऑफ बँक अकाउंट इथं ब्रिजेश अकाउंट येणार, टू ब्रिजेश अकाउंट. एवढं मी कट केल्यामुळं फक्त. ओके, सो कॉन्सन्ट्रेट करा, फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वर्ड मी जे बोलतोय ते पण
अँड जे तुमच्या बुकमध्ये आहे ते पण. ओके. सो ऑन 10th April 2020, कॅश सेल्स रुपीज 90,000. कॅश सेल्स रुपीज 90,000. काय सेल केलो आपण, काय दिलं नाही, म्हणजे आपण गुड्स सेल केलेला असतो. सो फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. आता हे इझी ट्रान्झॅक्शन थोडस फास्ट करायचा. बी क्विक इनफ टू कम्प्लीट इट विदिन 1 minute. Yes, be quick, everyone. Cash sales rupees 90,000 means we have sold goods. सर कुठं दिलेत? अहो ते अझम्पशन असतं बुक किपिंग अँड अकाउंटिंग मध्ये, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये कॅश सेल्स म्हणजे काय, आपण गुड्स सेल केलेले आहेत आणि कॅश लगेच मिळालेलं आहे. रोख विक्री म्हणतो आपण त्याला, रोख विक्री. सर कशाची विक्री केलो आपण? गुड्स, ज्याचा आपण बिझनेस करतो तेच विकणार ना हो. मग काय विकणार? गुड्सच विकलेले आहेत. अँड सेकंड अकाउंट विल बी कॅश अकाउंट. रोख विक्री आहे ना ते, म्हणजे कॅश लगेच मिळालेलं आहे. गुड्स अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. रूल माहित आहे तुम्हाला? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सांगा बघू मला. गुड्स अकाउंट इज रिअल अकाउंट. डेबिट ऑर क्रेडिट? येस, वी हॅव सोल्ड गुड्स. आता असं म्हणायचं नाही सर कॅश सेल्स म्हणजे कॅश विकलो सर, 2,000चे नोट विकलो मी, 500 रुपीचे नोट विकलो, असं नसतं. आपण करन्सी नोट्स विकत नसतो. ओके, म्हणजे इंडियन करन्सी इंडियामध्ये असं विकत नसतो आपण. आपण गुड्स सेल केलेलं आहे. बिझनेस मधून गुड्स जाणार. येस, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्स अकाउंटला क्रेडिट. अँड कॅश कम्स इन. आपण गुड्स विकल्यानंतर कॅश घेणार ना हो. कॅश कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस. कॅश अकाउंट विल बी डेबिटेड. इन्स्टेड ऑफ गुड्स अकाउंट वी विल यूज. गुड्स अकाउंट आता यूज करायचं नाहीये. सुरुवातीला आपण एकदम गुड्स अकाउंट बघितलं होतं, आठवतंय का? बट आता काय करायचंय, त्याच्याऐवजी परचेस असेल तर परचेस अकाउंट, सेल्स असेल तर सेल्स अकाउंट, परचेस रिटर्न और सेल्स रिटर्न, असं हे अकाउंट आपण यूज करतो. आता आपण काय केलेलं आहे, गुड्स आपण सेल केलेलं आहे. सो इन्स्टेड ऑफ गुड्स अकाउंट वी विल यूज सेल्स अकाउंट. अँड सेल्स अकाउंट विल बी क्रेडिटेड अँड कॅश अकाउंट विल बी डेबिटेड. सो एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट. अमाऊंट किती होतं ते? 90,000 to sales account 90,000. Yes, write down with me. On 10th of April 2020, cash account debit to sales account 90,000 and 90,000 being येस. झालंय का हो? हा, आता गडबड न करता एक 2 मिनिट थोडस म्हणजे बसायचं, शांत ऐकायचं मी काय बोलतो. म्हणजे तुम्हाला असं वाटणार आहे की सर काय बोलतायत, असं का बोलतायत, सर मे बी चुकीचं बोलतायत असं तुम्हाला वाटेल. बट आफ्टर फ्यू इयर्स तुम्हाला ते कळणार आहे की मी बरोबर बोलत होतो. मग तुम्ही ऐकणार का हो माझं? तुम्ही ऐकणार का माझं? हा, माझ्यावर थोडासा विश्वास ठेवून, ट्रस्ट ठेवून ऐकायचंय. ओके. मे बी तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी चुकीचं बोलतोय, बट थोडंसं ट्रस्ट ठेवा. कारण हे मी ऍज अ टीचर नाही, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट बोलतोय, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट. ओके. ऍज अ सीए हे मी जे आता शिकवलं ना तुम्हाला, हे चुकीचं आहे. हे काय? हे चुकीचं आहे. असं होत नसतंय. हे बघा, असं होत नसतंय की कॉम्प्युटर परचेस करताना जीएसटी आहे आणि सेल्सच्या वेळेस जीएसटी नाहीये. असं प्रॅक्टिकल लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये असं कधीच नसतंय. असं असूच शकत नाही लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये. म्हणजे जर बघा, काही परचेस करताना, गुड्स परचेस करताना म्हणा किंवा कॉम्प्युटर परचेस करताना जर तुम्ही जीएसटी असेल तुमच्या एंट्रीमध्ये आणि सेल्समध्ये जीएसटी नाहीये, हे इम्पॉसिबल आहे रिअल लाईफमध्ये. कुठं? रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफ समजतंय का तुम्हाला? रिअल लाईफ म्हणजे हे बुकच्या बाहेरचं बोलतोय मी तुम्हाला. रिअल लाईफमध्ये हे कंप्लिटली रॉंग आहे. रॉंग. 100% रॉंग आहे ते.
आता हे कोणाला तुम्ही सांगायला पण जाऊ नका, तुम्हाला कोण सांगणार पण नाही. ओके. मी का सांगतोय तर ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मी बोलतोय हे. ॲज अ फॅकल्टी ऑफ 11th असं बोलत नाहीये मी. ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट हे कंप्लिटली रॉंग आहे. हे फक्त तुमच्या डोक्यात माहीत असू दे. म्हणजे मी असं म्हणत नाही की जी आपण चुकीचं शिकतोय. हे एंट्री करेक्टच आहे वरचं. हे एंट्री करेक्टच आहे हो. हे एंट्री करेक्ट आहे कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, इनपुट सी अकाउंट डेबिट, इनपुट जी टू देना बँक. मी एंट्रीबद्दल बोलत नाहीये. बट जी जे 11thच्या बुकमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये फार काही चुकीचं दिलेलं आहे. ओके. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करत बसू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्यांनी जेवढं दिलेत, ते कसं एक्सप्लेन करायचं, हे मी बघून कसं तेवढंच एक्सप्लेन करणार आहे आणि पुढे जाणार आहे. बट आफ्टर फ्यू इयर्स, मे बी आफ्टर 12th तुम्ही सीए फाउंडेशन करणार समजा सीए कोर्स किंवा प्रोफेशनल कोर्स कुठलाही. तर कसं होणार आहे, तेव्हा पण सीए फाउंडेशनला पण कळत नाही. त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष झाल्यानंतर पुढे डिटेलमध्ये असतंय जी मग तेव्हा तुम्हाला कळतं की 11thला जर जे सर शिकवले होते ना, ते सगळं अर्धवट होतं असं तुम्हाला वाटतंय. मग तुम्ही काय म्हणता, "अनुप सर अर्धवट शिकवले." प्रॉब्लेम तसा नाहीये. प्रॉब्लेम बुकमध्ये आहे. जे बुकमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना पुणे बोर्डच्या, ते फ्रेम करताना फार म्हणजे कोण केलेत मला माहीत नाही क्वेशन्स फ्रेम, बट कंप्लिटली बेसलेस प्रॉब्लेम आहेत आणि फक्त असंच म्हणजे जी शिकवायचं म्हणून काहीही दिलेलं आहे. असं इम्पॉसिबल आहे बघा. गुड्स सेल करताना इथे जी नाहीये म्हणतात त्यांनी. हां. अजून ह्याच्यामध्ये भरपूर मिस्टेक आहेत. आता मी सांगाल आता अजून एक सांगायचं म्हणजे प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. हे बघा, हे बघा राजकुमार यांनी बिझनेस स्टार्ट केलं विथ कॅश, बिल्डिंग आणि लोन. ओके. त्यांनी काय केलं कॉम्प्युटर पर्चेस केला आणि बँकेत डिपॉझिट केले होते. नंतर कॉम्प्युटर पर्चेस केलंय. मग डायरेक्ट कॅश सेल्स म्हणले त्यांनी. मग काय सेल केले म्हणल्यानंतर आपण गुड्स सेल म्हणलो. बरोबर आहे का? गुड्स सेल केलं म्हणलो. अहो गुड्स पर्चेसच केलं नाही की बिझनेस स्टार्ट झाल्यापासून. सेल कसं केलं? समजतंय का मला काय म्हणायचंय? गुड्स पर्चेसच केलं नाही ना. मग गुड्स सेल कसं का झाले? लॉजिक समजतंय का? ते तर जाऊ द्या. ते मी त्याच्यामध्ये जात नाही आता जी-एस-टीचं ऐका. आता पुढे बघा फक्त या ट्रान्झॅक्शनमध्ये बघा 20 सेकंडमध्ये परत जी आलाय. आणि हे बघा आता मोटर कार सेल करताना परत जी आलाय. असं कुठंच लिहिलेलं नाही, की फक्त ॲसेट पर्चेस सेल करताना जी असं नसतं हां रिअल लाईफमध्ये. पर्चेस सेलमध्ये पण जी असतंय. डी-मार्टच्या बिलमध्ये जी असते. चेक करा तुम्ही. जी असते. इथे गुड्स सोल्ड ऑन क्रेडिटमध्ये पण जी पाहिजे. कॅश सेल्समध्ये पण पाहिजे. असं असू शकत नाही एका ट्रान्झॅक्शनमध्ये जी आहे, दुसऱ्यामध्ये नाहीये. असं नसतंय. सगळ्या पर्चेस सेलला जी असतंय. कॉम्प्युटर असो, गुड्स असो, मग मोटर कार असो. समजतंय का तुम्हाला काय म्हणायचंय मला? मग काही एक्सेप्शन असतील तर ते जी-एस-टी ॲक्टमध्ये आहेत. तुम्ही ते सीए कोर्समध्ये शिकता. मला काय म्हणायचं एक्सेप्शन जाऊ दे. पण नॉर्मली काय असतंय मी ते सांगतोय तुम्हाला. आता काही जणांना असं वाटेल, "सर तुमच्याकडे ते नॉलेज आहे म्हणून तुम्ही बोलताय सर." बरोबर आहे सर तुमचं. पण तुमचं नॉलेज आम्हाला जास्त सांगू नका सर. असं काही जणांना वाटत असेल. मी हे माझं नॉलेज आहे म्हणून मी सांगायला जात नाहीये. तुम्हाला माहीत असायला पाहिजे, की तुम्ही अर्धवट घेऊन जाताय माझ्याकडून. ओके. आय होप यू आर गेटिंग मी. जी मी तुम्हाला कंप्लीट देऊ शकत नाही 11thचा. जी-एस-टीवर 100 मार्क्सचा पेपर आहे सीए फायनलला. मग जर तुम्हाला असं वाटत असेल, की जी-एस-टी 11thला अनुप सर कमी शिकवले किंवा अर्धवट शिकवले, तर तसं नसणार आहे. बुकमध्येच एकतर अर्धवट आहे आणि कंप्लीटली बेसलेस आणि रॉंग पण आहे थोडंसं. ओके. ज्यांचा बिझनेस आहे ना, ज्यांचा बिझनेस आहे, त्यांना थोडंसं मे बी लवकर कळेल हां हे. कारण ज्यांनी बिझनेस करतात त्यांनी पर्चेस सेल करत असतात. त्यांना माहीत असतं पर्चेसच्या बिलमध्ये पण जी असते, सेल्सच्या बिलमध्ये पण असतंय. मग इथं या पुढे प्रॉब्लेम्समध्ये बुकमध्ये आहे ते. हे मी तुमच्या बुकमधनंच घेतलेलं आहे बोर्डाच्या. कधी-कधी पर्चेसला जी देतात, सेल्सला देत नाहीत. कधी-कधी सेल्सला देतात, पर्चेसला देत नाहीत. त्यांचं त्यांना माहीत नाहीये काय करायचंय. आर यू गेटिंग मी? हां, मग तुम्ही असं समजू नका, की आपण काहीतरी असं एकदमच चुकीचं शिकतोय असं काही नाहीये. जे दिलेलं आहे जी तेवढं करेक्ट शिकणार आहे आपण. पण असं समजू नका, की जी एवढंच आहे. जी फार जास्त आहे. ओके. हे तुमच्या माइंडमध्ये तुम्ही क्लिअर ठेवायचं आहे. कळालं का? हे मी आता जे बोललो 5 टू 6 मिनिट्स हे ॲज अ सीए बोललेलं आहे. ॲज अ फॅकल्टी ऑफ 11th नाही. ॲज अ फॅकल्टी ऑफ 11th मी तुम्हाला काय म्हणणार आहे, जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे आणि ते करायचं आहे. ओके. कारण आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत, पास व्हायचंय. हां, हे सगळं अर्धवट आहे, हे ते तुम्हाला आता फक्त एक डोक्यामध्ये कोपऱ्याला कुठेतरी माहीत असायला पाहिजे 1% ते.
आता 99% आपल्याला मार्क मिळण्यासाठी काय करावं लागेल, हे जे दिलंय ना हे सगळं करेक्ट आहे म्हणायचं आणि आपण काय करायचं, एंट्रीज वगैरे करायचं. आर यू गेटिंग मी? चला पुढे जायचं का आता? हा, प्रवचन संपलेलं आहे हो. हा, हे तुम्हाला कॉलेजमध्ये कळणार नाही. कारण कॉलेजमध्ये फॅकल्टी जे शिकवत असतात त्यांना सीए मध्ये काय आहे किंवा जीएसटी काय हे माहित नाहीये. त्यांना कंप्लीट जीएसटीच माहित नाहीये त्यांना. त्यामुळे त्यांनी सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पण राग करू नका तुम्ही. सर तुम्ही अर्धवट सांगितलं आमच्या ह्याच्यामध्ये तसं सांगितलं. असं त्यांना विचारत बसू नका. ओके. तुम्हाला माहित असू दे फक्त. दुसऱ्यांना सांगत बसू नका तुम्ही. तुम्हाला माहित असायला पाहिजे यासाठी मी ते कव्हर केलं पॉइंट. ओके. नाऊ 12th एप्रिलचं ट्रान्झॅक्शन तुम्ही करायचं फार इझी आहे. गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. ऑन क्रेडिट क्लिअरली म्हणलेलं आहे, कॅश अकाउंट येत नाही. टू गणेश नाव पण दिलेलं आहे. 10,000 at 5% ट्रेड डिस्काउंट. 5% ट्रेड डिस्काउंट ओनली फॉर कॅल्क्युलेशन. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. येस एव्हरीवन. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. फक्त कॅल्क्युलेशन साठी घ्यायचंय. मी डायरेक्टली एंट्री लिहू शकतो का हो? डायरेक्टली मी एंट्री लिहितो. बघा किती जणांना समजतंय. आपण ट्राय करू आज. तुम्हाला समजतंय का बघू आपण. आपण ट्राय करू. ओके. ऑन 12th of April 2020 मी डायरेक्टली एंट्री लिहितोय. समजतंय का बघा. गणेश कोण आहे तो? गणेशांना आपण काय केलेलं आहे, गुड्स सेल केलेले आहेत. करेक्ट आहे का? मग ते रिसिव्हर आहेत. त्यामुळे त्यांना डेबिट दिलेलं आहे मी. बघा फील होतंय का बघा. अँड सेल केलेलं आहे आपण. टू सेल्स अकाउंट. सेल्सला आपण क्रेडिट करतो का? तर गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेस. क्रेडिट वॉट गोज आउट. बट अमाऊंट मला तुम्ही सांगा. 10,000 लेस 5% करावं ट्रेड डिस्काउंट. 5% ट्रेड डिस्काउंट लेस करून सांगा. 5% किती होता तो? 10% होतात 1,000 डिवाइड बाय 2 500 होतात. आय थिंक 9,500 अमाऊंट करेक्ट आहे का? 9,500. ओके. हे समजलं का? डायरेक्टली बघा फील करा तुम्ही एंट्री थोडंसं प्लीज. गणेश रिसिव्हर आहेत त्यामुळे त्यांना डेबिट आणि गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेस. गुड्स विकलेले आहेत आपण. ओके. गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेस. So credit goods account. Instead of goods account, we credit sales account because we sold the goods. Being goods sold on credit, at 5% trade discount असं तुम्ही लिहू शकता. ओके. Narration can be different also. Being goods sold on credit at 5% TD. Trade discount TD means. Okay. Ganesh account debit to sales account. हा, थोडंसं फील करायला तुम्ही शिकायचंय आता. गणेश यांना डेबिट केलो म्हणजे यांच्याकडून रिसिवेबल आहे का पेएबल आहे सांगावं मला. अमाऊंट रिसिवेबल आहे का पेएबल आहे? तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आतापर्यंतचं नॉलेज मी सांगितलेलं तुम्हाला आठवतंय त्याच्यावर. गणेश यांना पर्सनल अकाउंट आहे. गणेश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटला मी डेबिट केलो. ह्याचं नॉर्मली मिनिंग काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नॉर्मली इट मीन्स रिसिवेबल ऑर पेएबल. किती जणांना आठवतंय? व्हेरी गुड हर्ष. व्हेरी गुड कुणाल. पर्सनल अकाउंटला तुम्ही जर डेबिट करत असेल, इफ यू आर डेबिटिंग अ पर्सनल अकाउंट, इट मीन्स नॉर्मली म्हणतोय मी, हे नॉर्मली हे आपण अमाऊंट रिसिवेबल दाखवतोय कारण आपण सेल केलो ना त्यांना. सेल केलो त्यांना, गुड्स विकलो. पैसे मिळाले का? नाही. पैसे मिळालेले नाहीत. मग सोडून टाकायचं का पैसे? घेऊन जा म्हणायचं. गुड्स घेऊन जा, पैसे देऊ नको असं म्हणायचं का? नाही. नंतर आपण घेणार आहे. मग रिसिवेबल म्हणतो आपण. येणं आहे असं म्हणतो. ओके. तर आज थोडंसं अटेंडन्स पण कमी आहे. आपण काय करू, आज आपण इथंच थांबणार आहे. आज आपण इथंच थांबणार आहे. सगळ्यांनी बाय करायचं. मंडे पासून, आता उद्या पण सुट्टी आहे. मंडे पासून आपण 1 अवर घेणार आहे 100%. ओके. 100% आपण काय करणार आहे, 1 अवर घेणार आहे मंडे पासून. सगळ्यांनी बाय करायचंय. येस एव्हरीवन. येस एव्हरीवन. बाय करायचंय. मीटिंग लिव्ह करू शकता तुम्ही. येस. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. डायरेक्ट मंडेला 5 to 6 चालू होणार मंडे पासून. येस. बाय बाय अँड थँक यू.